नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सर्वांना नववर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सो आज आम्ही साजरा करत आहोत गुढीपाडवा. सो आम्ही गुढीपाडवा कसा साजरा करतोय ते तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघा. आणि गुढीपाडवा आमच्यासाठी नेहमीच खास राहिला आहे. सो तो का खास आहे ते तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नंतर सांगू. सो आता चला आपण गुढी उभारूया आणि त्याची तयारीला लावूया. मग मी इथे पूर्ण तयारी करून ठेवली आहे गुढी उभारण्याची. जसं मी साडीला फोल्ड करून ठेवला आहे, कडुलिंबाचा पाला, आंब्याचा ढाळा, हार, बत्ताशे, आरतीचं ताट सुद्धा रेडी करून ठेवलंय. काठी आणि कळशाला आता आपण स्वस्तिक काढून घेऊया. कळशाला सुद्धा आपण स्वस्तिक काढून घेऊया. वाटते तुला? हो, छान वाटते. हे ठीक आहे ना. आमची गुढी सजून झाली आहे आणि गमतीचा पाठ असा झाला आहे की गुढी सजवताना सरांनी व्हिडिओ ऑन करायचेच विसरले आणि जे सजवतानाची पूर्ण व्हिडिओ होती ती गेली आहे आणि म्हणजे ती शूटच नाही झाली है ना. ह्यांच्या चुकीमुळे. ठीक आहे, काही हरकत नाही, माणूस नवीन आहे, जाऊ दे, चुका होतात माणसांकडून, माफ करून टाकूया. आजचं नवीन वर्ष आहे त्यामुळे माफ करून टाकू. ह्या साईडला आलं ना, असू दे ना, चालेल. छान दिसते, छान दिसते. अरे वा, खूपच सुंदर, मस्त दिसते, मस्त दिसते. तर अशा प्रकारे गुढी उभारून झालेली आहे. दाखव. खरंच खूप छान वाटते ना. आणि आता मी कॅमेरा ऑफ करते आणि पहिला गुढीची पूजा करून घेते आणि मग आपण भेटू. गुढीपाडव्यानिमित्त आज आम्ही आता थोडं गोड असं जेवण बनवत आहोत. गोड असं जेवण म्हणजे फक्त खीर बनवत आहोत, शेवयावाली. आता मी सरांना कामाला लावला आहे की जो पण सुखा मेवा वगैरे आहे ते मला आता सर कापून वगैरे देतील आणि मला थोडी हेल्प करतील. सो माझ्यासोबत खीर बघत राहा की मी कशी बनवते. सरांना आता मी मस्तपैकी सुका मेवा इथे, आता सुका मेवा म्हणजे फक्त बदाम, मनुके, काजू वगैरे जे अवेलेबल आहे ते आता कापायला ह्यांना लावलाय. शेव ऑलमोस्ट भाजलेलीच आहे, पण स्टील थोडीशी ह्याला मी जरा तुपामध्ये सॉते करून घेते आणि नंतर मग जेवढे काजू बदाम कापलेले आहेत ते सुद्धा सॉते करून घेते. शेव आता ऑलमोस्ट माझी भाजून झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये असंच दूध आणि साखर आणि कापलेले जे काजू बदाम मनुके वगैरे आहे सो ते ॲड करेल ह्याच्यामध्ये. आताच ॲड करूया ना. ठीक आहे, चल आताच ॲड करूया. जशी होईल तशी होईल, काय टेन्शन नाही भाई. काय टेन्शन नाही, कशी होईल तशी होईल है ना. खायची तर शेवटी आपल्यालाच. मी काय बोलते, आपण आता दूध ॲड करून घेऊया, अदरवाईज जोडून जाईल पूर्ण शेव. दूध ट्रान्सफर करून आता ह्याला एकदम सिंपल रेसिपी, झटपट एकदम. बॅचलर सुद्धा ही रेसिपी बनवू शकतात. काहीच केलं नाही आम्ही ह्याच्यामध्ये, काहीच नाही केलं, फक्त भाजून घेतलं आणि गरम केलेलं दूध डायरेक्ट त्यामध्ये ओतलंय. आणि आता फक्त चवीप्रमाणे जेवढं लागेल तशी साखर ऍड करणार आणि अच्छा मीठ. वा, चवीप्रमाणे बोललीस म्हणून सिरियसली, म्हणजे सर म्हणतात की मीठ ऍड करा नाही ग, म्हटलं चवीप्रमाणे मीठ बोलशील. आता लागेल तसं मग साखर ऍड करू आणि वेलची पावडर आणि दॅट्स इट. चवीप्रमाणे असं साखर सुद्धा, म्हणजे चवीप्रमाणे नाही, अंदाज आहे की साखर कशी लागते, किती हवी आहे त्याप्रमाणे मी ऍड करते. आणि आता वेलची पावडर आणि नटमेग पावडर सुद्धा मी ह्याच्यामध्ये ऍड केले, पण शूट करणारा माणूस इथून पळून गेलेला, सो ते माझ्याकडून व्हिडिओमध्ये ते आलंच नाही. आता हे बोलण्याच्या नादात मी साखर किती ऍड केली.
आता हे कसं कळलं? ठीक आहे, चल आपण चाखून बघूया. वा, आमची खीर सुद्धा आता बनवून रेडी झालेली आहे. सो आता एक जरा ट्राय करून पण बघूया की काय पराक्रम आम्ही केला आहे आणि कशी लागते ती, ते तरी बघूया. सो एक जरा स्पून घेऊन आणि पहिला म्हणजे सरांना खायला देऊया. सो आता जी खीर बनवली आहे ती आता ट्रायल होत आहे त्याचं, की खीर कशी बनली. काय कमी वाटते का? छान झाली. चांगलं बोलावंच लागेल, ऑप्शन आहे का पुढे? छान झाली नक्की ना? आता बोलत तर आहेत की छान झाले, पण तरी आता मी खाऊन बघते, त्याशिवाय मला कळणार नाही की कशी. खरं चांगलं झाले यार. गोड पण एकदम परफेक्ट आहे, अजिबात गोड नाही, एकदम सुंदर. तुम्ही जर बॅचलर्स असाल, एकदम झटपट एकदम सोपी रेसिपी आहे, तुम्ही सुद्धा बनवू शकता. नमस्कार मंडळी. तर गुढीपाडवा आमचा सण साजरा झालेला आहे. गुढीपाडवा निमित्त खास श्रीखंड आणि पुरीचं जेवण करून झालेलं आहे आणि छानपैकी पेट पूजा करून एक छोटासा पॉवर नॅप घेऊन आम्ही निघालोय आता महाडला. हा, तर तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं होतं की गुढीपाडवा हा सण आमच्यासाठी का खास आहे. सो त्याचं कारण हे आहे की 2 वर्ष आधी गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही दोघं एकमेकांच्या घरी भेटायला गेलो होतो, एकमेकांच्या फॅमिलीला. सो आधी हे माझ्या घरी आले होते, माझ्या आई बाबा आणि दादाला भेटायला, आणि नंतर मग मी गेली होती ह्यांच्या फॅमिलीला भेटायला. आणि मग दोन्ही फॅमिलीला आम्ही भेटून मग आम्ही इकडे महडला चाललो होतो बाप्पाच्या दर्शनासाठी. सो मग खास मग आज गुढीपाडवा आहे, सो तीच आठवण घेऊन आम्ही आता चाललोय बाप्पाच्या दर्शनासाठी. महडला पोचायला आता साधारण 15 मिनिटं बाकी आहे आणि वाजले आहे 6. सो आमचं आता टार्गेट तर हेच आहे की सनसेटच्या आधी तरी आम्ही तिथे पोहोचलो पाहिजे, म्हणजे जरा निदान उजेडात तरी तिकडचं सगळं बघता येईल आणि ते मंदिराचं आणि बाप्पाचं दर्शन घेता येईल. सो आता आज गुढीपाडव्याचा सण आहे, सो तिकडे गर्दी सुद्धा असेल, पण स्टील आम्ही आता ट्राय करूया की तिकडे मोस्टली गर्दी कमी असते. हा, संध्याकाळी मोस्टली गर्दी कमी असते, पण आरतीच्या वेळी वगैरे थोडंफार लाईन तर असते. सो आता चला मग आमच्यासोबत तुम्ही सुद्धा दर्शन घ्या. अशा तऱ्हेने आम्ही फायनली पोहोचलो आहोत महडला. आम्ही पोहोचलोय आणि लाईन तर आम्हाला काहीच मिळाली नाही. एवढं लक, लाईन म्हणजे फक्त आतमध्ये गाभाऱ्यामध्ये थोडी लाईन आहे असं वाटतं, पण ठीक आहे, अशी लाईन काहीच नाही आहे इकडे. तर मंडळी झालंय, आमचं दर्शन सुद्धा झालंय आणि लाईन अगदी फारशी कमीच होती. हार्डली 5 ते 10 मिनिटांमध्येच आम्ही गाभाऱ्यामध्ये पोहोचलो होतो. बट आरतीचा वेळ झाला होता, त्यामुळे हार्डली अर्धा तास आम्हाला थांबावं लागलं, पण दर्शन सुद्धा एकदम छान आणि मस्त अगदी झालं. तो असा होता आमचा आजचा हा गुढीपाडव्याचा दिवस. तुमचाही दिवस कसा गेला हे आम्हाला नक्की कळवा आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.